हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख 26 एप्रिल 2026. आज होता तुमचा इयत्ता 7वीचा आणि इयत्ता 4थीचा शिष्यवृत्तीचा पेपर, स्कॉलरशिपचा पेपर. तर बघा मित्रांनो, 4थीचे आन्सरशीट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता आपण 7वीचा पेपर बघणार आहोत, ज्याच्या आन्सर तुम्ही चेक करा. चेक करून नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. तर चला आपण सुरू करू. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर होता ऑप्शन नंबर 4, करेक्ट ऑप्शन. प्रश्न क्रमांक 2 त्याचा पर्याय क्रमांक 2 होता. प्रश्न क्रमांक 3 त्याचा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 त्याचा पण ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो होता त्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 त्याचा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 त्याचा ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 ते 10 ही एक कविता होती, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे होते. तर बघा, क्वेश्चन नंबर 8 जो होता त्याचा ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट होता. प्रश्न क्रमांक 9 याचा ऑप्शन नंबर 4 करेक्ट होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 याचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर होता. त्यानंतर 11 ते 13 हे सूचनेनुसार आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे होते. तर प्रश्न क्रमांक 11 जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 त्याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे. प्रश्न क्रमांक 14 त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे. प्रश्न क्रमांक 15 त्याचा पर्याय क्रमांक आहे 4 मृत्युंजय. प्रश्न क्रमांक 16 त्याचा ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 त्याचा 2 ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 18 3. प्रश्न क्रमांक 19 त्याचा ऑप्शन नंबर आहे 4. प्रश्न क्रमांक 20 त्याचा ऑप्शन नंबर आहे 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 प्रश्न क्रमांक 21 त्याचा ऑप्शन नंबर आहे 2 करेक्ट ऑप्शन. प्रश्न क्रमांक 22 त्याचा ऑप्शन नंबर आहे 1. प्रश्न क्रमांक 23 त्याचा ऑप्शन नंबर आहे 2. प्रश्न क्रमांक 24 त्याचा ऑप्शन नंबर आहे 1. प्रश्न क्रमांक 25 त्याचा ऑप्शन नंबर आहे 3. तर या प्रकारे तुमचा विभाग 1 जो आहे तो संपलेला आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 2 चालू होतो मॅथमॅटिक्स इथून. तर तुमचे मार्क्स नक्कीच कळवा बाळांनो, तुम्हाला किती मार्क्स येत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, क्वेश्चन नंबर 26 पासून सेक्शन 2 चालू होतोय. तर 26चा आन्सर आहे 2, 27चा आहे 1, 28चं इथे ना हे सर्व कॅल्क्युलेशन करून 76 यायला पाहिजे, पण इथं ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे. क्वेश्चन नंबर 28. त्यानंतर 29 जो आहे त्याचा ऑप्शन क्रमांक आहे 3. नंतर आहे इथून रिपीट चालू होतं. तर हे इंग्लिश आणि मराठी मिक्स आहे बाळांनो. तर 26चं 2, 27चं 1, 28चं इथं 76 यायला पाहिजे. त्यानंतर 29चं जे आहे तर 3 आणि 30 नंबर जे आहे तिचं आहे ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 31 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात 31 नंबरचा पर्याय क्रमांक आहे 2. 32 जो आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे 4. 33चा 2. नंतर हेच ते मराठीत आहे. तर 30चं सांगितलं 2, 2. 31चा आहे 4. एक मिनिट हां. 31चा आहे 2. 30चं किती आहे? 30चं 1 आहे बाळांनो. 31चं 2 आहे. ते 32चं जे आहे ते 32चा ऑप्शन नंबर 4 आहे. 33चं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा 34चा आहे ऑप्शन नंबर 3. 35 जो आहे त्याचा ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. 36चं 2 करेक्ट आहे. 37चं 4 करेक्ट आहे. आता हेच आपण मराठीत बघून घेऊ. तर 34चं 3, 35चं 4, 36चं 2 आणि 37चं 4. त्यानंतर 38चा आहे 2. 39चा आहे 4. 40चा आहे 3. 41चा आहे 3. 42चा आहे 2. त्यानंतर 43चा आहे 1. आता हेच प्रश्न मराठीत आहे, सांगून देतो मी. तर 38चा आहे 2. 39चं 4. 40चं 3. 41चं 3. 42चा आहे 2. नंतर 43चा आहे 1.
नंतर 44 जो आहे 44चा ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 45चं 2, 46चं 4, 47चं 3, 48चं 2, 49चं 4. हेच मराठीत बघून घेऊ आता. तर 44चं 44चं आहे 3, 45चं आहे 2, 46चं आहे 4, 47चं आहे 3, 48चं आहे 2, 49चं आहे 4. त्यानंतर 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे 50चा आहे 1, 51चा आहे 3, 52चा आहे 2, 53चा आहे 4. त्यानंतर हेच प्रश्न मराठीत. 50चं आहे 1, 51चा आहे 3, 52 नंबरचा आहे 2, 53 नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे तो आहे 4. त्यानंतर 54चा आहे 1, 55चा ऑप्शन आहे 3, 55चा ऑप्शन 1 मिनिट, 55चा ऑप्शन नंबर आहे 4, 56चा ऑप्शन नंबर आहे 2, 57चा आहे 1, 57चा आहे 1, 54चा आहे 1, 55चा आहे 4, 56चा आहे 2, 57चा आहे 1. ठीक आहे. त्यानंतर 58 जो आहे 58चा आहे 3, 59चा आहे 1, 60चा आहे 2, त्यानंतर 61चा आहे 3. हेच प्रश्न रिपीट बघून घेऊ आपण मराठीमध्ये. 58चा आहे 3, 59चं 1, 60चं 2 आणि 61चा आहे 3. त्यानंतर 62चा आहे 4, 63चं 1, 63चं 3, 64चा आहे 4, 65चा आहे 2, 66चा आहे 1. तेच मराठीत सांगतो. 62. 62 जे आहे 62चा आहे 4, 63चा आहे 3, 64चा आहे 4, 65चा आहे 2, 66चा आहे 1. त्यानंतर 67 नंबरचा जो क्वेश्चन आहे 67 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 68चा ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. 69चं 1, 70चं 3, 71चं 4. हेच मराठीत बघू आता. 67चा आहे 2, 68चा आहे 4, 69चा आहे 1, 70चा आहे 3, 71चा आहे 4. त्यानंतर शेवटचा पेज आहे 52 आता. तर एक आलेख दिलेला होता त्याच्यावर क्वेश्चन विचारले तुम्हाला. तर 72चा आहे 1, 73चा आहे 1 मिनिट, 71चं 72चं 1, नंतर 73चं 2, 74चं 1 आणि 75चं 3. या प्रकारे तुमचा क्वेश्चन पेपर होता. तर मराठीत बघा ते 73चं आहे 2, 74चं आहे 1 आणि 75चं आहे 3. तर या प्रकारे पूर्ण पेपरची आन्सर दिलेली आहेत सेट सी. तर तुमचे आन्सर चेक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमचा स्कोर किती येतोय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.